निरूपण आरंभिले. मिळाली आज्ञा वांछिली आता, फिटली व्रतस्थ मनाची चिंता. येथून मज ज्ञानेश्वरी वाचिता, येईल नियमितता वाचना. आता मी गुरुअनुज्ञाधर, आता प्रसन्न मज ज्ञानेश्वर. माझी पडले जे झाले आजवर, वर्तणे अतःपर नियमाने. साक्ष मजला माझे मन, वरी साई आज्ञा प्रमाण. आज्ञा बळे पोथी पारायण, आता मज निर्विघ्न घडेल. बाबा मी येतो लोटांगण, अनन्य भावे तुम्हा शरण. पदरी घ्या या लेकरा आपण, करवून घ्या वाचन मज करवी. चिंधी ते काय ध्यानात आले, बालक रामास होते जे पुसिले. त्याच चिंध्या तेच न रुचले, साईस जय भरले रागाने. कैसे तुम्हास उपासनेस, कैसे परब्रह्म चिंतनास. लाविले म्हणून बालक रामास, पुसिले ते बाबा नावडले. वाटेल त्या प्रश्नाचे उत्तर, स्वये द्यावया असता तत्पर. किमर्थ चौकशा कराव्या परस्पर, म्हणून मज दुर्धर छळियेले. छळियेले हे बोलची उद्धत, प्रेमे भक्तार्थ जो ओथंबत. भक्त छल ज्या स्वप्नीही न दिसत, छळणे त्या अनुचित क्रियापद. छळिले नव्हे मज शिकविले, चित्ती तुझिया जे जे उद्भवले. ते ते म्या पाहिजे स्वये पुरविले, कधी न चोरिले कामाये. साई बाह्य क्रोधाभिभूत, अंतरी ते नित्य मुदित. बाह्य संतापे दिसत संतप्त, अंतरी ते तृप्त आनंदे. क्रोधाचे बाह्य लौकिक लाघव, अंतरी परमानंद गौरव. तया साईंचे लीला वैभव, गावया सुदैवची पाहिजे. साधावया निजस्वार्थ, जया पोटी अत्यंत आर्त. शिव्या पुष्प लाखोल्या मानित, दृष्टी निजहित तत्पर. परिसूनी कर्णकटू अश्लील वचन, डळमळेना देवांचे मन. पोटी प्रेमाचे भरते गहन, वाटे ते ताडण पुष्पांचे. दुग्धे भरली धेनूची कास, भाग्यवानास लाभे गोरस. कासे पासीच गोचिडा वास, अशुद्धची कर्मास तयाच्या. दर्दुरा कमलकंदा शेजार, लुटी कमल मकरंद भ्रमर. दुर्दैवी दर्दुरा पंकाचा आहार, दैवासन पार भ्रमराच्या. तैसे तुम्ही भाग्यवान, तुम्हा आम्हा सन्निधान. मानेल ते घ्या रे पुसून, शंका समाधान साई वदे. पहा माझी पोथीची अढी, वाचीन वाच वदतील ते घडी. तोवर ज्ञानेश्वरी मी नुघडी, पुरविली रोकडी बाबांनी. कैसी माऊली करी लाड, निज बालकाचे पुरवी कोड. तयाची ही प्रतीती गोड, भक्तीची जोड ही कथा. वाच म्हणून नाही थांबले, देववदती वर्षन उलटले. स्वप्नी येऊनी दर्शन दिधले, आश्चर्य मज पुसिले ते परिसा. सन 1914, एप्रिल 2 तारीख तदा. वार गुरुवार उजाडता एकदा, स्वप्न प्रसादा पावलो. समर्थ साई स्वप्नी आले, आहेत माडीवरती बैसले. पोथी समजते का मज विचारिले, उत्तर दिधले नकारी. तैसाच प्रश्न झाला नंतर, मग ती केव्हा समजणार. आले माझिया नेत्रांस नीर, काय म्या प्रत्युत्तर दिधले. कृपा आपुली झालिया वीण, पोथी वाचणे केवळ शीण. समजणे तो त्याहूनही कठीण, बाबा मी निक्षून सांगतो. बाबा वदती पोथी पढता, फारची आपण घाई करिता. वाचा पाहू ती मज देखता, निकट बैसता मजपाशी. काय वाचू देव वदती, अध्यात्माची आज्ञा देती. देव पोथी आणू जाती, नेत्र उघडती तात्काळ. देव तेव्हा जागे होती, स्वप्नस्थिती पाहून निश्चिती. काय वाटावे तयांचे चित्ती, कल्पना श्रोती कीजेती. पाहून या वर्षभर वाट, मानी की बाळ आज्ञा नीट. करीतो की नित्य पोथीचा पाठ, काळजी उद्भट ही कोण. पाळी काय लाविली शिस्त,
दिधला धडा गिरवी का नित्य, चुके कोठे वा किन्निमित्त, कवण हे सतत पाहिल, वाचके असावे कैसे दक्ष, ठेवणे कोठे विशेष लक्ष, साई माऊली वीण प्रत्यक्ष, कवणही साक्ष पटविल, ऐसी साई समर्थ लीला, ऐसा स्वानंदाचा सोहळा, भक्ती भोगिला असंख्य वेळा, देखिला म्या डोळा प्रत्यक्ष, आता आपण श्रोते मंडळी, होऊन की लीन गुरुपद कमळी, परिसू पुढील कथेची नवाळी, यथाकाळी पुढारा, आठवूनी श्री समर्थ चरण, सद्भावे मी येई लोटांगण, तेणेच सकल भवदुःख विमोचन, भावार्थे शरण हेमाड, साईच एक तयाचा स्वार्थ, साईच निरतिशय सुख परमार्थ, साईच तया करील कृतार्थ, निश्चितः भावार्थ तयाचा, स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाडपंत विरचिते, श्री साई समर्थ सच्चरिते, साई कृपानुग्रह दानं नाम 1चत्वारिंशत्तमोऽध्यायः सम्पूर्णः। श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु। शुभं भवतु। श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। अथ श्री साई सच्चरित अध्याय 42। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्याय नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवताय नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साई नाथाय नमः। ओम नमो जी सद्गुरु दातारा श्रीमद गोदातट विहारा ब्रह्ममूर्ते कौपीनांबरा संतवरा नमो तुझ। दावी भवनदी उतरू दीनादे निजपदी अवसरू तो हा भक्तकाज कल्पतरू संतावतारू साईंचा। गताध्यायी जाहले कथन गोड कथा नवलविंदान साई छबीचे जलनिमज्जन टळूनी रक्षण झाले कसे। तैसीच एका भक्ताची कामना साईंनी पुरविली येऊनी स्वप्ना लाविले तया ज्ञानेश्वरी वाचना देऊनी अनुज्ञा विस्पष्ट। सारांश गुरुकृपा उजियेडे फिटे भवभयाचे साकडे निश्रेयस मार्गद्वार उघडे असुख रोकडे सुख होय। नित्य स्मरता सद्गुरुचरण विरे विघ्नांचे विघ्नपण मरणासीही येईल मरण पडे विस्मरण भवदुःखा। म्हणून या समर्थाची कथा श्रोता परिसिजे आपुलाल्या हिता जयाची या श्रवणे तत्वता अति पावनता लाधेल। आता ये अध्यायी आपण करूया साई स्वभाव निरूपण कैसे मनाचे तीव्रपण अथवा मवाळपण तयांचे। आता चित्त करूनी समाहित परिसिले आतापर्यंत आचरित तैसेच बाबांचे देहोत्सर्ग चरित तेही सुचित्त अवधारा। धन्य धन्य शिर्डीचे लोक जया बाबांचे सहवास सुख अर्धशतकाहुनीही अधिक अतिसुखकारक जाहले। शके 1840 दक्षिणायन प्रथम मासात विजयादशमी शुक्ल पक्षात दिवसा देहांत बाबांचा। 9 तारीख मुसलमानी कत्तलची रात्र तया दिनी तिसरे प्रहरी साईनाथांनी केली निर्याणी तयारी। बुद्धाची तै बुद्ध जयंती साईंची तै पुण्यतिथी देवादिकांची जी जयंती तीच पुण्यतिथी संतांची। 12:30 घंटा पडला दशमीचा काळ संपूर्ण झाला। एकादशी आली उदयाला निर्याणकाला एकादशी।